मागच्या लेक्चर्समध्ये आपण GSचे भारताचा राजकीय भूगोल पाहिला होता. ठीक आहे, भारताचा स्थान विस्तार आकार भारताचा राजकीय भूगोल इथपर्यंत आपला भाग झालेला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राकडे बोललो. महाराष्ट्राकडे म्हणजे बघा, आपण हा भूगोल विषय शिकत असताना सुरुवातीला आपण भारताचा भूगोल पाहत आहोत. म्हणजे भारताचा सुरुवातीला राजकीय भूगोल असेल, भारताचा स्थान विस्तार आकार पाहिला. ठीक आहे, त्याचप्रमाणे आपण महाराष्ट्राचा स्थान विस्तार आकार पाहणार आहोत. त्यानंतर भारताचा प्राकृतिक भूगोल पाहू, त्यानंतर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, असं करत म्हणजे सुरुवातीला आपण भारताचा भूगोल पाहू, त्यानंतर महाराष्ट्र सोबत आपण चालूया. ठीक आहे, म्हणजे आपल्याला अंडरस्टँड करायला सोपं होईल. नाहीतर आपण असं पण करता येईल की डायरेक्ट आपण भारताचा भूगोल पाहायचा नंतर महाराष्ट्र. पण ते करण्यापेक्षा मला असं वाटते की सुरुवातीला भारताचा भूगोल पाहायचा, त्याच्यानंतर तोच टॉपिक जो असेल, जसं की भारताचा प्राकृतिक भूगोल, तोच महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल जर पाहिला तर आपल्याला गोष्टी कळायला सोप्या होतील. ठीक आहे, तर चला बघा, आजचा टॉपिक आपण आहे ज्याप्रमाणे आपण मागचा टॉपिक पाहिला होता की महाराष्ट्र स्थान विस्तार आकार, भारताचा स्थान विस्तार आकार आपण पाहून झालेला होता. इथे महाराष्ट्र स्थान विस्तार आकार आपण पाहणार आहोत हा टॉपिक. ठीक आहे, आता महत्त्वाचं बघा, हा टॉपिक कोणत्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे, तर हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला पोलीस भरतीला, ठीक आहे, पोलीस भरतीला अत्यंत महत्त्वाचा आहे. पोलीस भरतीला याच्यावर एकतरी प्रश्न येतोच येतो. ठीक आहे, सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर MPSCच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. MPSCमध्ये याच्यामध्ये मग सगळं झालं, राज्यसेवापासून तर मग कंबाईन ग्रुप B, ग्रुप C, टेक्निकल वगैरे सगळ्या गोष्टी आल्या. त्यामुळे हा टॉपिक बघा, तुम्हाला एकतर नुसतं पाठांतर करून चालणार नाही, तर भूगोल अभ्यास करताना मी आधीपासून सांगत आलो आहे बघा की भूगोलाचा अभ्यास करताना तुम्हाला मॅप आपल्या डोळ्याच्या समोर ठेवून, ठीक आहे, त्याचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे आपल्याकडे निदान 2 मॅप पाहिजेत. कोणते? एक आहे प्राकृतिक महाराष्ट्र आणि एक आहे राजकीय महाराष्ट्र. ह्या दोन मॅप आपल्या स्टडी टेबलवर पाहिजे, तेव्हा भूगोल समजायला सोपं होतं. ठीक आहे, तर चला आपण सुरू करू. बघा, सुरुवातीला आपण हा टॉपिक पाहण्या अगोदर, ठीक आहे, आपल्याला महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला काय माहीत करावं लागेल बघा, की ज्याप्रमाणे आपण सांगितलं की भारताचं स्थान कुठे आहे नेमकं पृथ्वीवर. भारताचं स्थान आपण पृथ्वीवर पाहिलं तर उत्तर गोलार्धात, बरोबर आहे, उत्तर पूर्व गोलार्धात आपण म्हटलं होतं. उत्तर गोलार्धात पूर्व गोलार्धाच्या मध्यभागी भारताचं स्थान आहे पृथ्वीवर. ठीक आहे, मग महाराष्ट्राचं स्थान नेमकं कुठं आहे बघा, तर महाराष्ट्राचं स्थान जर विचार केलं तर बघा, भारतामध्ये आपण विचार केलो म्हणजे पृथ्वीमध्ये उत्तर गोलार्धातच असेल. ठीक आहे, महाराष्ट्रसुद्धा पृथ्वीमध्ये सुद्धा उत्तर गोलार्धात, भारत उत्तर गोलार्धात आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रसुद्धा उत्तर गोलार्धातच असेल असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रसुद्धा उत्तर पूर्व गोलार्धात आहे. ठीक आहे, परंतु भारताच्या मध्यवर्ती भागात आहे, भारताच्या मध्यवर्ती भागात महाराष्ट्राचं स्थान आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो, उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारी एक विशाल अशी महाराष्ट्र भूमी आहे. ठीक आहे, आणि उत्तर पूर्व भारतात महाराष्ट्राचं स्थान आहे. उत्तर पूर्व गोलार्धात महाराष्ट्राचं स्थान आहे. उत्तर पूर्व गोलार्धात महाराष्ट्राचे स्थान, हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. बरोबर, उत्तर पूर्व गोलार्धात महाराष्ट्राचे स्थान आहे. उत्तर पूर्व गोलार्धात महाराष्ट्राचे स्थान आणि भारताच्या जर मध्यवर्ती भागात आणि भारताच्या आपण पश्चिम भागात सुद्धा म्हणू शकतो, भारताच्या पश्चिम भागात अरबी समुद्राला लागून महाराष्ट्र आहे बघा. अरबी समुद्र, तर हे आहे महाराष्ट्राचं स्थान. लक्षात घ्या, हे आहे महाराष्ट्राचं स्थान. बरोबर, आता बघा महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्राचा जर तुम्हाला विस्तार विचारला की महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आणि महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार हा नेमका किती आहे, बऱ्याचदा हा प्रश्न विचारून झालेला आहे. आणि आपल्याला प्रश्न असा सुद्धा येतो की महाराष्ट्राच्या अक्षवृत्तीय विस्तारात आणि महाराष्ट्राच्या रेखावृत्तीय विस्तारात नेमका किती डिग्रीचा फरक आहे. जसं आपण भारताचं पाहिलं तसंच आपण महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार बघूया. ठीक आहे, तर सुरुवातीला आपल्याला नकाशा महत्त्वाचा आहे. तुम्हाला सुद्धा हा टॉपिक करत असताना तुमच्या स्टडी टेबलला नकाशा असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, काही लोकांना मॅप रीडिंग करता येत नाही, म्हणजे अक्षवृत्त म्हणजे काय, रेखावृत्त म्हणजे काय. ठीक आहे, तर याचं लेक्चर्स आपल्या यूट्यूब चॅनलवर बघा, युक्ती मल्टीपर्पज सोसायटीच्या यूट्यूब चॅनलवर आणि यशोदेव अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला हे लेक्चर्स अवेलेबल आहेत. अक्षवृत्त म्हणजे काय असतील, रेखावृत्त म्हणजे काय असतील, किंवा आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणजे काय आहे, प्रमाणवेळ म्हणजे काय, याचे सगळे लेक्चर जे आहेत ते यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे, तुम्ही तिथून जाऊन पाहू शकता. ठीक आहे, तर चला सुरुवातीला आपल्याला नकाशा काढावा लागेल. नकाशा, महाराष्ट्राचा नकाशा आपल्याला माहीत पाहिजे.
बघा एक अशा प्रकारचा एक टिपिकल महाराष्ट्राचा नकाशा आपण काढू शकतो, ठीक आहे, अंडरस्टँडिंगसाठी. हे पूर्ण स्केलमध्ये नाही, हे लक्षात घ्या. आपल्याला फक्त इथे अंडरस्टँड करण्यासाठी अशा प्रकारचा एक नकाशा आपण काढलेला आहे, ठीक आहे. आता लक्षात घ्या, जर महाराष्ट्र पाहिला तर महाराष्ट्राचं बघा हे जे आहे, ठीक आहे, ही जी दिशा म्हणतो आपण याला पूर्व दिशा म्हणतो, ठीक आहे. याला पश्चिम दिशा म्हणतात, ही पश्चिम दिशा आहे. हे उत्तर दिशा आहे, उत्तर दिशा. आणि ही दक्षिण दिशा, ही दक्षिण दिशा आहे. क्लिअर. आता लक्षात घ्या, महाराष्ट्राचं बरोबर, महाराष्ट्राचं हे बघा, हे इथून गेलेलं जे आहे त्याला आपण काय म्हणतो, उत्तरेकडचं अक्षवृत्त, ठीक आहे. इकडे आपण काय करतो याला, तर याला सुद्धा उत्तर अक्षवृत्तच म्हणतात. याला उत्तर अक्षवृत्तच म्हणतात. याला सुद्धा उत्तर अक्षवृत्तच म्हणतात, उत्तर अक्षवृत्त, ठीक आहे. आणि इथे बघा ह्या उभ्या रेषा आहेत, याला आपण काय म्हटलं होतं, रेखावृत्त म्हणतो. आणि याला आपण पूर्व रेखावृत्त म्हणतो, पूर्व रेखावृत्त. आणि याला सुद्धा आपण बरोबर, याला सुद्धा आपण बघा पूर्व रेखावृत्तच म्हणायचं आहे, पूर्व रेखावृत्त, ठीक आहे. आता काही लोकांना प्रॉब्लेम असेल की सर हे पूर्वेकडे आहे म्हणून याला आपण पूर्व रेखावृत्त आपण, ठीक आहे, परंतु हे तर पश्चिमेकडे आहे हे रेखावृत्त, मग याला पश्चिम रेखावृत्त का म्हणत नाही आपण. तर हे गोष्ट तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेली आहे, पुन्हा एकदा सांगतो बघा. तर महाराष्ट्राचं स्थान किंवा भारताचं स्थान हे आपल्या पृथ्वीच्या उत्तर पूर्व गोलार्धात आहे, उत्तर पूर्व गोलार्धात आहे, उत्तर पूर्व गोलार्धात. त्याच्यामुळे आपण हे उत्तर आणि पूर्व काय म्हणतो, अक्षवृत्त आणि रेखावृत्त याला करत असतो, ठीक आहे. मग महाराष्ट्राचं बघा, महाराष्ट्राचा विचार केला तर अतिपूर्वेकडचं रेखावृत्त कोणतं, ठीक आहे, अतिपूर्वेकडचं रेखावृत्त कोणतं बघा, तर 80 डिग्री 54 मिनिट पूर्व रेखावृत्त हे महाराष्ट्राचं अतिपूर्वेकडचं रेखावृत्त आहे, ठीक आहे. महाराष्ट्राचं अतिपश्चिमेकडचं रेखावृत्त कोणतं, तर 72 डिग्री 36 मिनिट, 72 डिग्री 36 मिनिट पूर्व रेखावृत्त हे महाराष्ट्राचं अतिपश्चिमेकडचं रेखावृत्त आहे, ठीक आहे. जर आपण उत्तरेकडे गेलो बघा, उत्तरेकडे गेलो आपण तर लक्षात, त्यानंतर बघा महाराष्ट्राचं जर तुम्हाला विचारलं की अक्षवृत्तीय विस्तार किती आहे, तर लक्षात घ्या महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार हा 15 डिग्री 44 मिनिट उत्तर अक्षवृत्त ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षवृत्त हे झालं महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार, ठीक आहे. मी इकडे लिहितो बघा, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार किती, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार जर विचारला तर लक्षात घ्या महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार हा 15 डिग्री 44 मिनिट्स उत्तर अक्षवृत्त ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षवृत्त हे आहे महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार, ठीक आहे. आणि लक्षात घ्या महाराष्ट्राच्या अक्षवृत्तीय विस्तारामध्ये कितीचा फरक दिसतो आपल्याला, तर 22 मायनस 15 जर आपण केलो तर जवळपास 7 डिग्रीचा फरक महाराष्ट्राच्या अक्षवृत्तीय विस्तारामध्ये आहे. आणि महाराष्ट्राच्या रेखावृत्तीय विस्तारामध्ये बघा, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार जर पाहिला आपण तर 72 डिग्री 36 मिनिट पूर्व रेखावृत्त, तर 80 डिग्री 54 मिनिट पूर्व रेखावृत्त हे झालं महाराष्ट्राचं रेखावृत्तीय विस्तार, ठीक आहे. मग महाराष्ट्राच्या रेखावृत्तीय विस्तारात जर तुम्हाला फरक विचारला, महाराष्ट्राच्या रेखावृत्तीय विस्तारात फरक विचारला, रेखावृत्तीय विस्तार, ठीक आहे, यामधला जर फरक विचारला, तर लक्षात घ्या तो किती डिग्रीचा येतो, तर 80 मायनस आपण 72 केलो, ठीक आहे, तर तो 8 डिग्रीचा रेखावृत्तीय विस्तारामधला फरक आहे. अक्षवृत्तीय विस्तार हा 7 डिग्रीचा फरक आहे आणि रेखावृत्तीय विस्तारामधला फरक हा 8 डिग्रीचा आहे. म्हणजे आपण याला असं म्हणू शकतो, एक वाक्य फ्रेम करता येईल बघा एक्झाममध्ये, की महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. किंवा दुसरं वाक्य काय फ्रेम होईल, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार हा अक्षवृत्तीय विस्तारापेक्षा जास्त आहे. असे दोन्हीही वाक्य परीक्षेमध्ये एक्झामिनर फ्रेम करतात बघा, तर हे गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्राची जर आपल्याला पूर्व पश्चिम लांबी जर पाहिजे असेल, ठीक आहे, पूर्व पश्चिम लांबी जर पाहिजे असेल तर पूर्व पश्चिम लांबी ही 800 किलोमीटरची आहे. 800 किलोमीटर पूर्व पश्चिम लांबी आहे महाराष्ट्राची बघा. उत्तर दक्षिण लांबी विचारलं तर उत्तर दक्षिण लांबी ही 720 किलोमीटर एवढी आहे. उत्तर दक्षिण लांबी ही 720 किलोमीटर. लक्षात घ्या उत्तर दक्षिण लांबी जर बघितलं आपण तर उत्तर दक्षिण लांबी ही 720 किलोमीटर आहे, 720 किलोमीटर. आणि पूर्व पश्चिम लांबी जर विचारलं आपल्याला, पूर्व पश्चिम लांबी जर विचारलं तर पूर्व पश्चिम लांबी बघा 800 किलोमीटरची आहे, 800 किलोमीटर. म्हणजे इथे सुद्धा एक स्टेटमेंट आपल्याला फ्रेम करता येईल की महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार, ठीक आहे, महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा कमी आहे. किंवा याच्या उलट एक वाक्य काय फ्रेम करता येईल, महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार
हा उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा जास्त आहे. दोन्ही वाक्य एकदम सारखे आहेत. ज्याप्रमाणे आपण रेखावृत्त विस्तार आणि अक्षवृत्त विस्तारामधला फरक आपण पाहिला होता, त्याच प्रकारे बघा अशा प्रकारचे वाक्यसुद्धा फ्रेम करताना दिसतात. ठीक आहे, तर हे महाराष्ट्राचं एक प्रकारचं बघा अक्षवृत्त आणि रेखावृत्त विस्तार झाला. आता महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, इथे महत्त्वाची गोष्ट इथे काय लक्षात ठेवण्यासारखी आहे, तर महाराष्ट्राचं सर्वात उत्तरेकडचं ठिकाण कोणतं, सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण कोणतं, सर्वात पूर्वेकडचं ठिकाण कोणतं आणि सर्वात पश्चिमेकडचं ठिकाण कोणतं, याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. ज्याप्रमाणे बघा भारताचं आपण अति उत्तरेकडचं ठिकाण ज्याला आपण इंदिरा कौल, बरोबर, त्यानंतर भारताचं मुख्य भूमीचं दक्षिणेकडचं टोक आपण पाहिलं होतं. ठीक आहे, त्यानंतर भारताचं आपण पूर्वेकडचं टोक पाहिलं होतं आणि पश्चिमेकडचं टोक पाहिलं. तशाच प्रकारे आपल्याला महाराष्ट्राचे अति उत्तरेकडचं टोक कोणतं बघा, तर महाराष्ट्राच्या अति उत्तरेला गेलो तर इथे बघा महाराष्ट्राच्या अति उत्तरेला नंदुरबार नावाचा जिल्हा आहे. नंदुरबार, ठीक आहे, नंदुरबार नावाचा जिल्हा आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामधलं धडगाव नावाचं ठिकाण हे महाराष्ट्राचं अति उत्तरेकडचं ठिकाण आहे. ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे आलो तर इथे बघा सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा आहे. सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघा दोडा मार्ग हे महाराष्ट्राचं अति दक्षिणेकडचं ठिकाण आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेला आलो तर महाराष्ट्राच्या पूर्वेला बघा इथे गडचिरोली नावाचा जिल्हा आहे. गडचिरोली नावाचा जिल्हा आणि सर्वात बघा या गडचिरोलीमध्ये जर आपण गेलो तर भामरागड हे अति पूर्वेकडचं ठिकाण आहे महाराष्ट्राचं. त्यानंतर आपण अति पश्चिमेला गेलो तर इथे बघा इथे पालघर नावाचा जिल्हा दिसतो आपल्याला. पालघर नावाचा जिल्हा आणि डहाणू हे ठिकाण आहे जे महाराष्ट्राचं अति पश्चिमेकडचं ठिकाण आहे. तर इतक्या गोष्टी आपल्याला महाराष्ट्राबद्दल लक्षात ठेवायच्या आहे अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तारामध्ये. ठीक आहे, काय लक्षात ठेवायचं आहे बघा, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार हा किती आहे, 7 डिग्रीचा फरक दिसतो आपल्याला. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती लक्षात ठेवायचा, ठीक आहे, आणि 8 डिग्रीचा फरक आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आणि महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी, महाराष्ट्राचं स्थान, इतक्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आणि अति पूर्वेकडचं, पश्चिमेकडचं, उत्तरेकडचं आणि दक्षिणेकडचं ठिकाण इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. त्यानंतर बघा पुढचा महत्त्वाचा मुद्दा, आता महाराष्ट्राचा आकार बघू आपण. ठीक आहे, महाराष्ट्राचा जर आपण आकार पाहिला तर महाराष्ट्र हा बघा भारत एक द्वीपकल्पीय प्रदेश आहे आपण असं म्हटलं. ठीक आहे, भारताचं जर स्थान पाहिलं बघा, भारताचा नकाशा आपण असा एक टिपिकल नकाशा आपण काढू शकतो. ठीक आहे, भारत हा द्वीपकल्पीय प्रदेश आहे, द्वीपकल्पीय प्रदेशाचा भाग आहे. बरोबर आहे, भारत हा द्वीपकल्पीय प्रदेश आहे. द्वीपकल्प म्हणजे काय म्हणलं आपण बघा, तर ज्याच्या तीनही बाजूनं पाणी असते आणि एका बाजूने जमीन असते त्याला आपण द्वीपकल्प म्हणतो, ज्याला आपण पेनिन्सुला म्हणतो. ठीक आहे, मग बघा आपण पाहिलं होतं की भारताच्या आपण पूर्वेकडे आलो तर भारताच्या पूर्वेला आपल्याला माहीत आहे की इथे बंगालचा उपसागर आहे. भारताच्या दक्षिणेकडे आलो तर इकडे बघा हिंदी महासागर आहे. त्यानंतर भारताच्या पश्चिमेला आलो तर इथे बघा अरबी समुद्र आहे. हे गोष्ट इथे लक्षात घ्या. बरोबर आहे, म्हणजे भारताला बघा तीनही बाजूने पाणी लागलेलं आहे आणि एका बाजूने जमीन आहे. म्हणून भारत हा आपण काय म्हणतो, तर भारत हा द्वीपकल्पीय भूभाग आहे किंवा द्वीपकल्पीय प्रदेश आहे असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, मग महाराष्ट्राचं साईज नेमकं काय, बरोबर बघा, महाराष्ट्राचा जर आपण साईज पाहिलो तर महाराष्ट्राचा जो आकार आहे बघा, महाराष्ट्र जर आपण साईज पाहिलो तर महाराष्ट्र बघा इथे येतो महाराष्ट्र. क्लिअर मुद्दा. आणि महत्त्वाचं लक्षात घ्या, महाराष्ट्राचा मगाशी आकार पाहिल्याप्रमाणे बघा ह्या डायग्राममध्ये जर आपण पाहिलो तर महाराष्ट्र एक प्रकारचा त्रिकोणाकृती आकार दिसतो आपल्याला, ट्रायंगल दिसतो. बरोबर, म्हणून आपण त्याला काय म्हणतो बघा, महाराष्ट्र जो आहे ना, महाराष्ट्र हा अशा प्रकारचा एक ट्रायंगल फॉर्म होताना दिसतो आपल्याला. म्हणून महाराष्ट्राचा आकार हा उलटा त्रिकोणाकृती आहे असं म्हणतात. ठीक आहे, महाराष्ट्राचा आकार उलटा त्रिकोणाकृती आहे असं म्हणतात. हे गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, आणि महाराष्ट्राचा जो पाया पाहिला बघा, हे पाया आहे, हा पाया कोकणामध्ये आहे. पाया हा कोकणात आहे आणि हे जे निमुळतं टोक दिसते आपल्याला तर ते ईशान्य दिशेला गोंदियामध्ये आहे बघा. गोंदिया जिल्ह्यामध्ये काय म्हणतो निमुळतं टोक आहे आणि महाराष्ट्राचा पाया हा कोकणामध्ये आहे. इतक्या गोष्टी इथे लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. क्लिअर. काय म्हणतो आपण, महाराष्ट्राचा आकार हा उलटा त्रिकोणाकृती आहे. ठीक आहे, महाराष्ट्राचा पाया कोकणामध्ये आहे, परंतु महाराष्ट्राचं निमुळतं टोक हे ईशान्येकडे गोंदिया जिल्ह्यात आहे. त्यानंतर पुढे चालू आपण बघा. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्राचं नेमकं बघा क्षेत्रफळ किती आहे. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जर आपल्याला विचारलं
महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती असा जर प्रश्न केला तर ते क्षेत्रफळ आपल्याला पाठ पाहिजे 3,07,713 चौरस किलोमीटर. 713 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ महाराष्ट्राचं आहे. आणि हे क्षेत्रफळ बरोबर, हे क्षेत्रफळ भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.36% म्हणजे 9.36% क्षेत्रफळ हे एकूण भारताच्या क्षेत्रफळापैकी आहे. ठीक आहे, इतक्या गोष्टी इथे महाराष्ट्राबद्दल तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आणि महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये जर विचार केला, बघा भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने पूर्ण जगामध्ये 7वा क्रमांक लागतो. मी तुम्हाला ट्रिकसुद्धा सांगितली होती मागच्या लेक्चर्समध्ये, ते पाहून घ्यायची तिकडे. ठीक आहे, भारताचा 7वा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये. तर महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो बघा, तर महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3रा क्रमांक येतो, 3रा क्रमांक लागतो. आणि लोकसंख्येच्या दृष्टीने जर विचारलं, बरोबर, लोकसंख्येच्या दृष्टीने विचारलं तर महाराष्ट्राचा 2रा क्रमांक लागतो, 2रा क्रमांक. ठीक आहे, 2रा क्रमांक लागतो. हे गोष्ट इथे लक्षात घ्या. ठीक आहे, आपण इथे 2011च्या जनगणनेनुसार बोलत आहोत. 2011ची जी जनगणना झाली होती, ठीक आहे, त्या जनगणनेनुसार आपण हा क्रमांक घेत आहोत. आता जनगणना अजून 2021ला व्हायला पाहिजे होती, परंतु कोविड-19मुळे ही काही जनगणना झाली नाही, ती पोस्टपोन होऊन पुढे गेली. ठीक आहे, तर 2027ला आता जनगणना होणार आहे. ठीक आहे, तर इतक्या गोष्टी इथे लक्षात घ्या. आता महत्त्वाचं बघा, महाराष्ट्राचा जर 3रा क्रमांक क्षेत्रफळाच्या दृष्टीने लागत असेल, पहिले 2 राज्य कोणते, तर हे मागच्या भारताचा स्थान विस्तार आकार याच्यामध्ये आपण क्लिअर केलेले आहे. तरी पण बघा इथे लक्षात घ्या, तर सर्वात मोठं राज्य कोणतं क्षेत्रफळाच्या दृष्टीने, तर ते राजस्थान आहे मित्रांनो, राजस्थान. त्यानंतर 2रा क्रमांक लागतो बघा मध्य प्रदेशचा. मध्य प्रदेश हे 2ऱ्या क्रमांकाचा आहे. आणि महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. ठीक आहे, आणि लोकसंख्येचा विचार केला तर उत्तर प्रदेश बघा लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे बघा. लोकसंख्या उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त आहे. म्हणून बघा आपण कधी कधी म्हणतो की भारतामध्ये पंतप्रधानाचा जो रस्ता आहे तो UP-मधून जातो. बरोबर, त्याचं कारणसुद्धा सांगतो. UP-मध्ये लोकसभेच्या सर्वात जास्त सीट आहेत. एकूण 80 जागा बघा उत्तर प्रदेश या एकट्या राज्यामध्ये आहेत. ठीक आहे, म्हणून जो पक्ष उत्तर प्रदेश जिंकतो किंवा उत्तर प्रदेशमध्ये ज्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळतात लोकसभेच्या, तो पक्ष देशामध्ये सत्ता स्थापन करतो. म्हणून बघा आज जर आपण पाहिलो तर नरेंद्र मोदी हे गुजरातचे असून सुद्धा ठीक आहे उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवतात. त्याचं कारणच असं आहे की ते उत्तर प्रदेशमध्ये ज्या पक्षाला सर्वात जास्त जागा त्या पक्षाची सत्ता केंद्रामध्ये असते. बरोबर, म्हणून लोकसंख्यासुद्धा महत्त्वाचा इथे पॅटर्न आहे एक क्लिअर. तर हा एक डिबेट आहे की काय म्हणतो आपण त्याला नॉर्थ साऊथमध्ये एक डिबेट आहे की लोकसंख्या आपण कंट्रोल करण्याचा साऊथमध्ये प्रयत्न केला, पण नॉर्थमध्ये तसा प्रयत्न होताना दिसत नाही. ठीक आहे, अशी काही डिबेट आहे. आपण त्यानंतर पॉलिटीच्या लेक्चर्समध्ये आपण पाहू. ठीक आहे, पण इथे ही गोष्ट लक्षात घ्या, UP हा जो राज्य आहे, उत्तर प्रदेश जे राज्य आहे ते लोकसंख्येच्या दृष्टीने 1ला क्रमांक लागतो आणि महाराष्ट्राचा 2रा क्रमांक लागतो. इथे एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर अजून जर थोडं आपण पुढे गेलो तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा बघा, सर्वात मोठा जिल्हा जर विचारला आपल्याला, सर्वात मोठा जिल्हा हा अहिल्यानगर आहे मित्रांनो. अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे तो क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. आधी याचं नाव अहमदनगर होतं, अहमदनगर. बरोबर, त्यानंतर हे नाव चेंज होऊन अहिल्यानगर झालेलं आहे. लक्षात घ्या, सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर आहे. आणि सर्वात मोठा तालुका जर विचारला, सर्वात मोठा तालुका महाराष्ट्रातील जर विचारला सर्वात मोठा तालुका, तर तो चिखलदरा आहे. चिखलदरा तालुका बघा, चिखलदरा हा अमरावती जिल्ह्यामध्ये येतो. ठीक आहे, हा सर्वात मोठा तालुका महाराष्ट्रामध्ये आहे. आता महत्त्वाचा मुद्दा बघा, पुढे जर आपण गेलो काय काय झालं आपलं बघा, तर सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन झालं, महाराष्ट्राचं स्थान नेमकं कुठं, त्यानंतर महाराष्ट्राचा अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार आपला झाला. ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्राचा आकार आपण पाहिला, त्यानंतर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आणि महाराष्ट्राच्या जिल्हा असेल किंवा तालुका असेल त्याची आपण थोडक्यात माहिती पाहिली. आता पुढचा मुद्दा बघा, महाराष्ट्राचा राजकीय जर भूगोल पाहिला किंवा राजकीय आपण सीमा पाहण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, महाराष्ट्राच्या राजकीय सीमा, महाराष्ट्र राजकीय सीमा, महाराष्ट्राच्या राजकीय सीमा आपण पाहण्याचा प्रयत्न केला. लक्षात घ्या, महाराष्ट्राला एकूण 6 राज्य व 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागलेली आहे. महाराष्ट्राला एकूण 6 राज्य व 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागलेली आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, इथे आपण काय म्हणतो तर बघा, महाराष्ट्र समजा आपण इथे जर असा कन्सिडर केला, ठीक आहे, हा महाराष्ट्र जर असेल, ठीक आहे, तर महाराष्ट्राच्या अतिपूर्वेला जर गेलो तर अतिपूर्वेला महाराष्ट्राच्या
छत्तीसगड नावाचं राज्य आहे, छत्तीसगड नावाचं राज्य, ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या अति उत्तरेला गेलो तर इथे मध्य प्रदेश नावाचं राज्य आहे. महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडे गेलो तर इकडे बघा अरबी समुद्र आपल्याला लागलेला दिसतो, अरबी समुद्र आहे, अरबी समुद्र, ठीक आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेला आलो तर इथे बघा कर्नाटक नावाचं राज्य आहे, कर्नाटक नावाचं राज्य. त्यानंतर बघा इथे जर आलो ईशान्य दिशेला महाराष्ट्राच्या मध्य प्रदेश व छत्तीसगड यांची सीमा लागताना दिसते आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या आग्नेय भागामध्ये आलो, आग्नेय भागामध्ये तेलंगणा स्टेटची सीमा लागते आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या बघा नैऋत्य भागामध्ये आलो तर इकडे गोवा राज्याची सीमा महाराष्ट्राला लागताना दिसते. आणि महाराष्ट्राच्या बघा काय म्हणतो आपण त्याला तर वायव्य भागामध्ये आलो तर वायव्य भागामध्ये गुजरात राज्याची सीमा लागताना दिसते आपल्याला. आणि वायव्य भागामध्येच एक केंद्रशासित प्रदेश आहे, त्याचं नाव दादरा नगर हवेली दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाची सीमासुद्धा महाराष्ट्राला लागते. म्हणजे बघा किती झाले तर गुजरात, मध्य प्रदेश, ठीक आहे, छत्तीसगड, तेलंगणा स्टेट, कर्नाटका आणि गोवा अशा 6 राज्याची सीमा महाराष्ट्राला लागलेली आहे. परंतु ही सीमा बघा आपल्याला पाहत असताना मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला नकाशा किती महत्त्वाचा आहे, किती इम्पॉर्टंट आहे. बघा नकाशा जर आपण पाहत राहिलो, ठीक आहे, आता बऱ्याच गोष्टी बघा आंतरराष्ट्रीय स्तरावर बऱ्याच गोष्टी घडत आहेत, ठीक आहे. युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू आहे. त्यानंतर अमेरिका, इस्रायल आणि काय म्हणतो इराण यांचं युद्ध सुरू आहे. तर ज्या गोष्टी चर्चेमध्ये असतात, ठीक आहे, मागे आपण पोलीस भरतीचा जो पेपर पाहिला त्याच्यामध्ये प्रश्न आलेले आहेत बघा कोणते की हॉर्मुझची सामुद्रधुनी बरोबर कोणत्या 2 मोठ्या जलाशयांना जोडते किंवा इराणच्या सीमा कोणत्या आहेत बरोबर. तर त्याच प्रकारे आपल्याला महाराष्ट्राच्या सीमासुद्धा लक्षात ठेवाव्या लागतील. आणि ज्या गोष्टी चर्चेमध्ये असतात त्याचं स्थान किंवा त्याचं लोकेशन नेमकं ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे, ठीक आहे. बघा महाराष्ट्राचा जर आपण पुन्हा एकदा नकाशा काढण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे, तर अशा एक प्रकारचा एक टेक्निकल असा एक नकाशा आपल्याला काढता येईल. बघा अशा प्रकारचा एक आपल्याला नकाशा काढता येईल महाराष्ट्राचा, ठीक आहे. आता आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्राची ही पूर्व दिशा समजू आपण, ठीक आहे, ही पश्चिम दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे, ठीक आहे, ही उत्तर दिशा आहे, त्यानंतर ही दक्षिण दिशा आहे, दक्षिण दिशा ही दक्षिण दिशा आहे, ठीक आहे. आता महाराष्ट्राच्या पूर्वेला जर गेलो तर इथे छत्तीसगड नावाचं राज्य आपल्याला लागले दिसते, छत्तीसगड नावाचं राज्य आहे, ठीक आहे. हा जो भाग आहे ज्याला आपण ईशान्य दिशा म्हणतो याला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची सीमा लागलेली आहे, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची. महाराष्ट्राच्या उत्तरेला गेलो तर इथे मध्य प्रदेश बघा मध्य प्रदेश नावाचे राज्य आहे, मध्य प्रदेश नावाचं राज्य आहे, ठीक आहे. त्यानंतर इथे बघा गुजरात नावाचं राज्य आहे, गुजरात नावाचं राज्य. त्यानंतर इथे दादरा नगर हवेली दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेश आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेला आलो तर इथे अरबी समुद्र दिसतो आपल्याला, अरबी समुद्र दिसतो, ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या बघा हा जो भाग आहे ज्याला आपण आग्नेय दिशा म्हणतो इकडे तेलंगणा स्टेट दिसतो आपल्याला, तेलंगणा स्टेट, ठीक आहे. त्यानंतर बघा इथे कर्नाटक नावाचं राज्य आहे, महाराष्ट्राच्या दक्षिणेला कर्नाटक नावाचं राज्य आहे, क्लिअर. त्यानंतर इकडे जर आलो बघा तर बघा ही दक्षिण दिशा इथे त्यानंतर इकडे बघा म्हणजे कोणतं आहे नैऋत्य दिशेला गोवा नावाचं राज्य लागलेलं दिसते आपल्याला, ठीक आहे. मग प्रश्न पुन्हा कसा येतो बघा, प्रश्न पुन्हा आपल्याला कसा विचारला जातो की महाराष्ट्राचे कोणते जिल्हे छत्तीसगड राज्याला लागून आहेत, महाराष्ट्राचे किती जिल्हे मध्य प्रदेश राज्याला लागून आहेत, ठीक आहे. अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा विचारताना दिसतो. तर लक्षात घ्या महाराष्ट्राचे एकूण 2 जिल्हे हे छत्तीसगडला लागलेले आहेत, 2 जिल्हे, ठीक आहे. त्यानंतर मध्य प्रदेशचा विचार केला तर मध्य प्रदेशला एकूण 8 जिल्हे लागलेले आहेत, ठीक आहे. त्यानंतर तेलंगणा स्टेटला विचार केला, तेलंगणा स्टेटला एकूण बघा 4 जिल्हे लागलेले आहेत. त्यानंतर कर्नाटकचा विचार केला तर कर्नाटकला महाराष्ट्राची एकूण 7 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. गोवा या राज्याचा विचार केला तर महाराष्ट्राचा 1 जिल्हा सीमा शेअर करतो. गुजरातचा विचार केला तर गुजरातला महाराष्ट्राचे एकूण 4 जिल्ह्याची सीमा लागते. दादरा नगर हवेलीचा आपण विचार केला तर दादरा नगर हवेलीला बघा 1 जिल्ह्याची सीमा लागते ज्याला आपण पालघर नावाचा जिल्हा म्हणतो, ठीक आहे. म्हणजे लक्षात काय ठेवायचं आपल्याला तर महाराष्ट्राचा राजकीय भूगोल अभ्यास करताना तुम्हाला मॅपसोबत असणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि महाराष्ट्राचे कोणत्या जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला लागते, ठीक आहे, हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे, ठीक आहे. आता कोणते जिल्हे जर म्हटलं तर इथे बघा गोंदिया नावाचा जिल्हा आहे, गोंदिया, ठीक आहे. हा गोंदिया नावाचा जो जिल्हा आहे इथे गडचिरोली आहे, गडचिरोली आहे, गडचिरोली, ठीक आहे. म्हणजे गोंदिया आणि गडचिरोली या 2 जिल्ह्याच्या सीमा
छत्तीसगडला लागले आहे, छत्तीसगडला, हे गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, छत्तीसगडला गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याची सीमा शेअर होते. ठीक आहे, त्यानंतर गडचिरोली इकडे बघा, इथे चंद्रपूर आहे आपला, चंद्रपूर. ठीक आहे, त्यानंतर इकडे चंद्रपूर आहे. त्यानंतर इथे जर आलो तर इथे यवतमाळ दिसतो आपल्याला, यवतमाळ. त्यानंतर इकडे नांदेड दिसतो, नांदेड. ठीक आहे, तर अशा 4 जिल्ह्याच्या सीमा म्हणजे नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा 4 जिल्ह्याच्या सीमा ह्या तेलंगणा स्टेटला लागताना दिसतात आपल्याला. ठीक आहे, गुजरातला कोणत्या कोणत्या जिल्हे लागलेले आहेत तर बघा, गुजरातला कोणत्या कोणत्या सीमा लागतात असा जर प्रश्न केला आपल्याला तर इथे लक्षात घ्या, इथे पालघर नावाचा जिल्हा दिसतो, पालघर. ठीक आहे, इकडे नाशिक दिसतो आपल्याला, नाशिक. इथे नाशिक नावाचा जिल्हा आहे. इथे जर आलो तर इथे नंदुरबार आहे बघा, नंदुरबार. आणि इथे धुळे आहे, धुळे. क्लिअर. तर इथे लक्षात घ्या, गुजरातला एकूण 4 जिल्ह्याच्या सीमा लागतात. कोणते कोणते? पालघर आहे, पालघर. त्यानंतर नाशिक, त्यानंतर नंदुरबार, त्यानंतर धुळे अशा 4 जिल्ह्याच्या सीमा या गुजरातला लागतात मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर बघा, मध्य प्रदेशला एकूण 8 जिल्ह्याच्या सीमा लागतात. ठीक आहे, त्यानंतर कर्नाटकला एकूण 7 जिल्ह्याच्या सीमा लागतात. या सीमासुद्धा तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. मग ह्या सीमा कोणत्या बघा, तर मध्य प्रदेशला कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागतात तर इथे त्यानंतर नंदुरबार, धुळे. त्यानंतर इथे जळगाव आहे बघा, जळगाव. इकडे बुलढाणा आहे, बुलढाणा. ठीक आहे, त्यानंतर अमरावती येतो, अमरावती. त्यानंतर नागपूर आहे बघा, नागपूर. त्यानंतर भंडारा आहे, भंडारा. क्लिअर. तर अशा 8 जिल्ह्याच्या सीमा, अशा 8 जिल्ह्याच्या सीमा मध्य प्रदेशला लागतात. कोणत्या कोणत्या? नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया अशा 8 जिल्ह्याच्या सीमा या मध्य प्रदेशला लागतात. ठीक आहे, तर इतक्या गोष्टी तुम्हाला लक्षात. तुम्हाला प्रश्न काय विचारतो की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेशला लागून नाही, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटकला लागून नाही, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. म्हणून आपल्याला जिल्हेसुद्धा बरोबर कोणत्या राज्यासोबत शेअर होतात इतकी माहिती आपल्यापर्यंत पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आपण कर्नाटकचा विचार केला, कर्नाटकचा विचार केला तर बघा, त्याचा विचार केला तर इथे बघा लातूर आहे, लातूर. त्यानंतर इथे धाराशिव येतो, धाराशिव. त्यानंतर बघा इकडे जर आपण विचार केला तर इथे बघा सोलापूर आहे, सोलापूर. त्यानंतर इकडे बघा सांगली आहे, सांगली. त्यानंतर इकडे कोल्हापूर आहे, कोल्हापूर. आणि शेवटचा इकडे म्हणजे गोवा राज्याला लागून असलेला जो जिल्हा आहे तो आहे सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग. क्लिअर. तर बघा किती जिल्हे एकूण, जर तुम्हाला प्रश्न आला अजून कोणता की महाराष्ट्राचे किती जिल्हे बरोबर इतर राज्यासोबत त्यांची सीमा शेअर करतात. बघा पालघर, नाशिक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 म्हणजे महाराष्ट्राचे एकूण बघा 20 जिल्हे हे कोणत्या नाही कोणत्या राज्याला सीमा शेअर करतात. म्हणजे आपण दुसरं स्टेटमेंट असं करता येईल याला की महाराष्ट्राचे 16 जिल्हे हे कोणत्याही राज्यासोबत सीमा शेअर करत नाही. हे गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी. ठीक आहे. मग इकडे बघा कर्नाटकचा विचार केला तर कर्नाटकला एकूण किती जिल्ह्याची सीमा लागते तर लक्षात घ्या, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड अशा एकूण 7 जिल्ह्याची सीमा ही कर्नाटकला लागून आहे मित्रांनो. कर्नाटकला एकूण 7 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. ठीक आहे. आणि सिंधुदुर्गला बघा, सिंधुदुर्गला गोवा राज्य लागतो. म्हणजे गोवा राज्य हा फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबत सीमा शेअर करतो बरोबर. तर इतक्या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. क्लिअर. म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्राला एकूण 8 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत. आणि कोणते जिल्हे लक्षात ठेवायचे आहे, त्यानंतर छत्तीसगडला एकूण 2 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत. तेलंगणा स्टेटला एकूण 4 जिल्ह्याच्या सीमा, कर्नाटकला एकूण 7 जिल्ह्याच्या सीमा, गोव्याला एकूण 1 जिल्ह्याची सीमा आणि गुजरातला एकूण 4 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. आता पुढचं बघा, अजून एक यातून असा एक प्रश्न फ्रेम होऊ शकतो. कशा प्रकारचा, तर महाराष्ट्राचे असे 2 जिल्हे आहेत बघा जे एका राज्याला म्हणजे महाराष्ट्राचे 2 जिल्हे एका राज्याला सीमा शेअर करतात. मग कोणते कोणते 2 जिल्हे आहेत बघा, तर इथे लक्षात घ्या, छत्तीसगड आहे, छत्तीसगड. छत्तीसगडला गोंदिया आणि गडचिरोली लागलेला आहे. ठीक आहे. इकडे जर आलो कोणता तर नंदुरबारचा विचार केला तर नंदुरबारची सीमा ही गुजरात आणि मध्य प्रदेशला लागून आहे. धुळे जिल्ह्याची सीमा ही गुजरात आणि मध्य प्रदेशला लागून आहे. ठीक आहे. त्यानंतर गोंदियाचा विचार केला तर गोंदियाची सीमा ही मध्य प्रदेशला लागलेली आहे आणि त्यासोबत छत्तीसगडला लागलेली आहे, लक्षात घ्या. त्यानंतर गडचिरोलीचा विचार केला तर गडचिरोलीची सीमा ही तेलंगणा स्टेट आणि छत्तीसगडला लागलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर नांदेडचा विचार केला, नांदेडचा तर नांदेडची सीमा ही कर्नाटक आणि तेलंगणा स्टेटला लागते. त्यानंतर सिंधुदुर्गचा विचार केला तर सिंधुदुर्गचा विचार हा कर्नाटक आणि गोवा राज्याला. ठीक आहे. असे 2 जिल्हे आहेत जे म्हणजे महाराष्ट्राचे 2 जिल्हे जे एका राज्याला 2 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. ठीक आहे. समान जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. इतक्या गोष्टी आपल्याला ह्या लेक्चर्सच्या माध्यमातून लक्षात ठेवावं लागेल. जर एवढं जर कराल तर तुमचा प्रश्न
ठीक आहे, भूगोलावर म्हणजे खास करून महाराष्ट्रात स्थान, विस्तार, आकार आणि महाराष्ट्राचे राजकीय सीमा यावर जर प्रश्न आला तर एवढ्या माहितीवर सुटतो. त्याच्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. फक्त तुमचे PYQ ॲनालिसिस हे एक प्रकारचं चांगलं पाहिजे आणि थोडंसं मॅप रीडिंग जर जमली तुम्हाला तर याच्यापैकी मार्क हे आपल्याला आउट ऑफ घेता येतात. क्लिअर? काय काय बघितलं बघा आपण आजच्या लेक्चर्समध्ये. आजच्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राचं स्थान बघितलं आपण. महाराष्ट्राचं स्थान नेमकं कुठे आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा आपण अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार पाहिला. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघा. त्यानंतर महाराष्ट्राचा आकार हा कसा आहे तर महाराष्ट्राचा आकार हा उलटा त्रिकोणाकृती आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहिला महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे आणि देशाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो हे गोष्ट आपण झाली. त्यानंतर शेवटचा भाग पाहिला बघा महाराष्ट्राच्या राजकीय सीमा, ज्यावर प्रश्न हे हमखास असतात. तर हा टॉपिक तुम्हाला समजला असेल पूर्णपणे. ठीक आहे, अशी मी आशा व्यक्त करतो आणि आज आपण इथेच थांबू. बाकी आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.